जनआक्रोश मोर्चाला काही वेळापासूनच सुरुवात झालेली आहे. अपोलो टॉकीज पर्यंत हा मोर्चा जो आहे तो पोहोचलेला आहे. काही मोर्चाला मोठी मागणी आहे, मात्र सरकारला अजूनही जाग येत नाही का? नाही, सरकारवर विश्वास आहे आमच्या. लवकरात लवकर आरोपी पकडतील, आम्हाला न्याय मिळेल. पूर्ण राज्यात हा मोर्चा निघतोय. सरकारला, मुख्यमंत्र्यांना तुमची काय मागणी आहे? मुख्यमंत्री लाडक्या भावाला, लाडक्या बहिणीची कळकळीची विनंती, लवकरात लवकर आरोपी पकडा आणि त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्या. माझा मुख्यमंत्री भावावर विश्वास आहे. शिक्षेचं स्वरूप काय असेल? फाशीची शिक्षा. भावना आमच्या पहिल्यापासून एकच आहेत की आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि आम्ही न्याय मागतोय. आम्हाला न्याय हा मिळाला पाहिजे. आज महिना होत आला, जर आरोपीच लवकर पकडत नसतील तर आम्ही न्यायाची प्रतीक्षा किती दिवस करायची? आम्ही तर न्याय लवकरात लवकर मागतोय. त्यासाठी प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. जे सरकार खूप मोठ्या संख्येने आल्याचा दावा करतंय, त्या सरकारमधला एक मंत्री, ज्या मंत्र्याचा संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये थेट या ठिकाणी सहभाग आहे, अशा प्रकारची भावना महाराष्ट्रातल्या एकूण लोकांची आहे. देवेंद्रजी फडणवीस हे त्यांची 30 वर्षाची मैत्री निभावतात अशा प्रकारचं चित्र हे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जात आहे. कारण की होय, युवा मोर्चामध्ये ज्या धनंजय मुंडेंनी आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्रित काम केले, ती दोस्ती या ठिकाणी कामाला येते अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी धनंजय मुंडेंचे समर्थक या ठिकाणी लोकांमध्ये सांगतात. वाल्मिक कराडच्या मागे धनंजय मुंडेंच्या मागे देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्रापासून लपून राहिलेलं नाही, एवढं निश्चित आहे. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.